ही आकृती पहा. ही आकृती तुमच्या परिचयाची आहे. इथे तुम्हाला दिसतंय की रेषा x'(OX) आणि रेषा y(OY') एकमेकींना काटकोनात छेदतायत आणि हा O हा त्यांचा छेदनबिंदू आहे. तुम्हाला माहित आहेच की या दोन रेषांना कार्तेशियन अक्ष किंवा निर्देशक अक्ष असं म्हणतात. रेषा x'(OX) ला x अक्ष आणि रेषा y(OY') ला y अक्ष असं म्हणतात. तसंच हे निर्देशक अक्ष प्रतलांचं 4 भागात विभाजन करतात हे आपण शिकलो आहोत. या प्रत्येक भागाला चरण असं म्हणतात. दिलेल्या कार्तेशियन प्रतलात बिंदू कसे स्थापन करतात हे तुमच्या लक्षात आहे का? यापूर्वी तुम्ही बीजगणितात बिंदू स्थापन करायला आणि रेषीय समीकरणाचा आलेख काढायला शिकला आहात. तसंच इयत्ता 9वी मध्ये तुम्ही निर्देशक भूमितीचा अभ्यास केला आहे. तेव्हा आपण याच कार्तेशियन अक्षांचा 2 बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी उपयोग केला होता. तुम्ही विचारात पडला असाल की आलेख आणि निर्देशक भूमिती यात काय फरक आहे? आलेख हे 1 किंवा 2 चलांमधील परस्पर संबंधाचे चित्ररूप प्रतिरूपण आहे. एक प्रकारे ती निर्देशक भूमितीची सुरुवातच आहे. निर्देशक भूमिती ही भूमितीची एक शाखा असून त्यामध्ये प्रतलातील बिंदूंचं स्थान आणि वास्तव संख्यांची क्रमित जोडी म्हणजेच निर्देशक यांच्यातील सहसंबंध सुनिश्चित केला जातो. आपण याआधीच्या प्रकरणात पाहिलं आहे की बिंदूच्या x निर्देशकाला ऍब्सिसा आणि y निर्देशकाला ऑर्डिनेट असं म्हणतात. जर P बिंदूचे निर्देशक x आणि y असतील तर ते इथे दाखवल्याप्रमाणे लिहितात आणि P म्हणजे x, y असं वाचतात. आपल्याला माहित आहे की 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख म्हणजेच सरळ रेषा असतो. या प्रकरणात